Today's date 4 January 2025. Today's day Saturday. Today's good thought. निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. बोधकथेचे नाव टोपीवाला. एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो रोज टोप्या विकायचा, पण त्याला जास्त पैसे मिळत नव्हते. त्याने एके दिवशी विचार केला, आपण दुसऱ्या गावात जाऊन टोप्या विकू. पण दुसऱ्या गावात जाण्यासाठी जंगलाचा मार्ग जंगलातून होता. तो जंगलातून जायला लागला, पण तो जंगलाचा रस्ता खूप लांब होता, म्हणून त्याने विश्रांती घ्यायचं ठरवलं. तो एका झाडाखाली झोपला, पण झाडावरती माकडं बसलेली होती. ती माकडं खाली आली आणि त्याच्या टोप्या वर घेऊन गेली. तो थोड्या वेळाने उठला आणि त्याने बघितले, आपली पेटी उघडी आहे आणि त्याच्या टोप्या पण नव्हत्या. मग त्याने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. त्याला माकडांचा आवाज आला. त्याने वरती बघितले तर वरती माकडं बसलेली होती आणि त्यांनी त्यांच्या टोप्या घातलेल्या होत्या. मग तो म्हणाला, माझ्या टोप्या वापस करा. पण ते माकडं काही ऐकत नव्हती. त्याने त्या माकडांना दगड मारली. ते माकडंही त्यांना फळं तोडून मारू लागली. त्याने विचार केला की हे माकडं आपल्यासारखं करत आहे. त्याने त्याच्या डोक्यावरची टोपी काढली आणि खाली फेकली. त्याचं बघून त्या माकडांनीही त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या काढल्या आणि खाली फेकल्याबरोबर त्या टोप्यावाल्याने त्या सर्व टोप्या जमा केल्या आणि पेटीत भरून चालला गेला. बोध, शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती. Very good.